पोरं वरती आंघोळ करतायत आणि आम्ही तिकडे जायचं आहे. आणि इकडे पूर्ण आमची कपडे धुवायला आली होती. आणि हा आमचा पाठी ब्रिज आहे आणि इकडं आमची दुर्वा मस्त असाच गेले मित्रांनो. बघा असा दरवर्षी आमचा जेव्हा पाऊस पडतो यंदा मे महिन्यामध्ये धबधबा सुगंध जून जुलैमध्ये बघायला भेटतो. तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, फायनली मी पावसमध्ये नालेवाटारमध्ये आलो. नालेवाटारमध्ये वर्तवाडीमध्ये आलो आणि आमच्या पर्यामध्ये आलेलो आहे. पर्यामध्ये यामध्ये मे महिन्यामध्ये पाणी आहे, तुम्हाला बघायला दिसतं यावर्षी. असं पहिल्यांदाच घडलेलं ते मे महिन्यामध्ये पाणी आहे. आणि 20 तारखेपासून पावसाने धुमाकून घातला होता आणि आज जरा शांतता ठेवली पावसाने. आणि हे नॅशनल आहे मित्रांनो. आपण जो वगैरे जातो फिरायला तिकडं आणि आपण जे पर्यामध्ये आंघोळ करण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. तुम्ही आपापल्या घरी जर अनुभवत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी मजा अनुभवतो. चला पाण्यात उतर. तर मित्रांनो फायनली आंघोळ वगैरे करून आला आणि हे बघा आंघोळ वगैरे करून कपडे फ्रेश करून दोघे बसले मोबाईलवर बसले काहीतरी आहे. आणि लोकांचं खाणं सुद्धा चाललं इकडे. आणि सर माझा फोटो का त्याचा काढतो असं हवा मित्रांनो 4 खेकडे भेटलेत आणि 5वा भेटला होता आणि तो सुटला. 4 मोठे खेकडे. एक मोठे सकाळी मरतील ते उद्या नाही गेली पुलावा आले होती ना. पुलावा ही नाडी झाला होती. झोपेत उठून बघायला 11 वाजलेत आणि घेऊन आला खेकडी. आणि आता ती खेकडी साफ करायची हातात म्हणून तो घालायची म्हणजे ती चव चांगली लागते. चावची कशी पकड आहे. पहिला डेंगा महत्व. डेंगा हा जो विषय आहे ना, हा जो विषय आहे तो महत्वाचा आहे. रोशनी काहीच नाही आणलं. रोशनी गेले होते ना. हा डेंगा पकडल्यावर हा डेंगा पकडल्यावर कोल्ही काय करीत नाही. कोल्ही आता पकडा गेली भेटत नाही. आता हा डेंगा गेलं चावते पर्याला चावते. आम्हाला तर दाखव जरा. असं काढून टाकायचं. ही आता सरायची नाही आहे कोल्ही. इथे डेंग मोड लागतो. पोरं काय करतील खातील. आमचं पप्पाला आवडायची ते म्हणायचे 4 दिवस पाऊस पडला कोल्ही हे गावली नाही. हे काढून टाकायचं असं. हे जरा काढायचं.
या पुण्यासाठी पकडा होती आहे ही फक्त लपडा काय चारच पुढे आले पाचवी एक पुढे ना हो याचे फाटला नाही भाऊ ना आला काय नाही मोठा भाऊ येत नाही तो काहीच नाही नारळात नाही मला कुठले आहे ना आला आहे दाखवून आता तो बडबडेल मला आपण दाखवलीच नाही कुठली खडा भेटला त्या थोडी तावडी होती ना झुकतो होतो सगळ्या आता काय करतो थाप पाणी दे हो टाकू अरे पाणी भरपूर आहे उद्या बायकोची काहीतरी वेगळा वेगळा ते काय करणार आहे मिनिटाशी आंबट लागू रे धुतो हा एकदा दे धुवायला लागत नाही साफ असतात करूया इकडे जरा बॅटरी घ्या लाईट लावूया जरा बनवूया आता बनवत आहे हा आता ते बनवून ठेवणार नाही एकदम बनवला बनवून ठेवणार तिखट टाकतो जरासा आंबा आणलाय आता काय करतो मला झोपायचं आहे आराम माझ्या काकांची वशी आहे ती त्यांना वाढवून पुढे आणले नाही जरासे काय करतो पक्षांशी मी टाकतो हे साधी पद्धत आहे हे आम्ही काय रेसिपी काय आम्ही काय बनवत नाही आणि साध्या पद्धतीत मीठ टाकणार बारका झोपलं वाटतं बस जास्त होऊ दे काय हो जास्त होईल ते बायको पर बडबडी जास्त होईल मीठ भरपूर टाकलंयस काय नाही खारट पाण्यात जरा पाहिजे ते गोड्या पाण्यातले आहेत ना जरा आंबा टाकू की कोकण टाकू कोकमाचं चांगलं होईल हे आमच्या आंब्याचंच आहे मिक्स केलं आहे तर गेल्या वर्षीच आहे ना नाही यंदाच आहे अंदाज आहे काय कोकम हलवतो मसाला काढलेला नाही बायको विसरली जरा त्याला जरा कमी टाकतो उद्या खातील ते बनवते वाढीसाठी जराशी मसाला कमी पडला चालेल आता जरा उकडून देतो मीठ टाकून पूर्वीची माझी आई होती अशीच करायची तेल टाकायची लसूण बिसून द्या फक्त आता हळद टाकायची तिखट गॅस वळून पहिली माझी आई चुलीवर काय रात्री खाली जायचो पाणी नाही त्याच्या का पाणी टाकायचं मसाला कमी टाकलाय गावची पद्धत आहे ही जुनी पद्धत मी केली लसूण टाकायची ती उद्या आता कसं सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून झालं ते पीठ बीठ लावतो उद्या पण लागत ना वर जेवण द्यायची हा जेवण असतात त्या कढी आहे पहिल्या होय हो कढी पर्यंत जेवण आहे पाणी टाकणार मसाला कमी झाला आहे आता उकडून ठेवतो आता उद्या केल्या असत्या तर जरा शिल्या झाल्या असत्या म्हणून मी साधा केला आहे मसाला कमी तिथं रसा चांगला ते आता कसं
झोपायचं आहे लवकर उद्याचं वाटा करून ते हे होणार म्हणजे परत काय होणार ते आपण साजरं करून ठेवलं आहे. आम्ही पूर्वी समाज कुरवाड्यांनी माहिती असतं आंबे काढायचे कसे ही शेतीची कामं हे आम्हाला सगळं माहिती असतं. कुठल्या पकडले आता सावली होती एक कुठली तुमचा भाव आलाच नाही भेटते कोण नाही रोशन गेलं ना ती वेगळी गेली. हे बघा इकडे हे आहे भारी आहे उकड आंबा कडंबा ते मीठ टाकून ठेवतो आम्ही. झाले ना आता गेला. शेवटचा तो टेक घ्यायचा राहिला होता आणि कालची तुमची जर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी मित्रांनो जेव्हा जुन्या 90 काळातल्या म्हणजे म्हातारे लोक आता आहेत ती लोक ही पहिल्यांदा अशी बनवून ठेवायची कारण फ्रेश खेकडे आणल्यावर कारण नंतर वास मारतो. जर तुम्ही मोडून वगैरे ठेवलात दुसऱ्या दिवशी बनवायला गेला तर वास मारतो आणि अशा रीतीने आप्पाने काल आपण तशीच बनवली होती आणि खूप सुंदर रेसिपी झाली होती. त्याच्यावर प्रतिक्रिया आज सकाळी ते करणार आहेत आणि केल्याने असतील. असं जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा. तोपर्यंत टाटा मित्रांनो बाय.